हिंगोलीत कयाधू नदी वळण प्रकरणात मोठा निर्णय. उपोषण तात्पुरते स्थगित, बंधाऱ्याचे काम थांबले. हिंगोली कयाधू नदीचे पाणी भूमिगत मार्गाने इसापूर धरणात सोडण्याकरिता 950 कोटींची नियमबाह्य निविदा काढल्याच्या विरोधात डॉक्टर रमेश शिंदे गेल्या 7 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. आज दिनांक सप्टेंबर 29 या प्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला. खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसोबत तब्बल 3 तास चर्चा झाली. चर्चेतील प्रमुख मुद्दे उघड. या चर्चेत अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड झाल्या. कयाधू नदी नॉर्मल झोनमध्ये असल्याने तिचं पाणी वळवता येत नाही. प्रकल्पासाठी जमीन भूसंपादन अपूर्ण आहे. काढलेली 950 कोटींची निविदा नियमबाह्य आहे. बंधाऱ्याचे काम थांबले. अधिकाऱ्यांनी यावर 10 दिवसांत लेखी स्वरूपात पाण्याची उपलब्धता आणि तांत्रिक माहिती देण्याचे आश्वासन दिले. तसेच तोपर्यंत बंधाऱ्याचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला. खासदार नागेश पाटील यांनी जनतेच्या लढ्यात मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास शेतकऱ्यांना दिला. परिणामी डॉक्टर रमेश शिंदे यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टर शिंदे यांना उपचारासाठी नवजीवन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. पुढील 10 दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास आंदोलन उग्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 7वा दिवस आहे आणि आज आपण इथं या 2 जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी आपले शेख साहेब आहेत. त्यांनी इथं लिहून देत आहेत आपल्याला की 10 दिवसांमध्ये आपली जी काही अपूर्ण माहिती जी आपल्याला वाटत होती ती पूर्ण करून देतील आणि शासन स्तरावर जाऊन ही जी बरेचशी या प्रकल्पामध्ये अनियमितता दिसून येत आहे. पण हे अधिकार इथल्या लोकल लेवलला नसल्यामुळं आपण ईडी साहेबांकडे जाऊन संभाजीनगरला त्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे जाऊन त्याची माहिती पूर्ण घेऊन आपले जे काही समस्या असतील त्यांना सांगून जर त्यांच्या स्तरावर स्थगिती होत असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण राज्यपालाची वेळ घेऊ, मुख्यमंत्र्याची वेळ घेऊ आणि निश्चित रूपानं या पुढच्या 10 दिवसाच्या नंतर त्याच्या पुढे 10 दिवसाच्या आत हे पूर्णपणे आपण याच्यावर निर्णय घेऊन तुम्ही तर उपोषण मानत आहात. फोटो मार जवाब देना पड़ता बोला 10 दिन के बाद उल्टा हो जाएगा उल्टा हो जाएगा. पहिला असेल मागच्या 23 तारखेला उपोषणाला बसलो होतो. खरबी वळण बंधारा रद्द करावा म्हणून या ठिकाणी वृद्धपेनगंगा कार्यालय बाळापूर कार्यकारी अभियंता शेख साहेब यांच्या अंतर्गत पूर्ण हे काम चालू आहे. आज त्या ठिकाणी ते आणि त्यांचे पूर्ण कर्मचारी व टीम अधिकारी या ठिकाणी आले आहेत. त्या ठिकाणी पाहिला असेल हा जो बंधाऱ्याची निविदा झाली आहे ही बंधाऱ्याची निविदा धाब्यावर बसून नियम बसून गेलेली आहे. ही पूर्ण चुकीची आहे. त्यामुळं आज त्यांची पूर्ण बोबडी ओढलेली आहे आणि आज ते निरुत्तर झाले आहेत आणि त्यांनी मला 10 दिवसाचा टाइम मागितलाय. कारण त्यांनी मला जे डॉक्युमेंट मागितले होते मी की बाबा पाणी उपलब्ध नदीला किती आहे. कयाधू नदीच्या उगमस्थानापासून तुमच्या सापरी धरणापर्यंत 199 पाणी उपलब्ध आहे. मग त्यानंतर मी दुसरा क्वेश्चन केला, मग जर तुमचं तेवढं पाणी उपलब्ध 199 असेल तर आपण 102 देणार आहात. तर आपण कयाधू नदीच्या उगमस्थानापासून वळण बंधाऱ्यापर्यंत किती उपलब्ध आहे ते निरुत्तरित झाले आणि खरं जर पाहिलं या बंधाऱ्यापर्यंत पाणी उपलब्ध माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी मला 10 दिवस मागितलेत अभ्यास करायला, त्यांचे पूर्ण टेक्निकल तांत्रिक बाबी पूर्ण. पण मला वाटतंय जर का आपण ढोबळ मताने जर का हल्लं 95 किलोमीटर म्हणून जर 45 गेलं तर 50 राहिलं तर 50 मध्ये जर खालच्या पाणी किती असते, कारण नदी खाली मोठा असती वर नसती. त्यातून जर वर पाहिली तर आपण शेनगावच्या वर गेल्यानंतर त्या नदीहून उडी मारता येते एवढी छोटी नदी. कयाधूच्या नदीचा उगमच हा या हिंगोली जिल्ह्यातून झालाय. त्यामुळं कयाधूच्या उगमापासून ते आपल्या या बंधाऱ्यापर्यंत फक्त पाणी 40 दलघमे उपलब्ध आहे आणि यांना उचलायचं 102.
म्हणजे हे धाब्यावर नियम बसून केलेलं होतं. आज त्यांची पूर्ण बोबडी वळली आणि आज ते पूर्ण आरबळलेले आहेत. आणि आरबळलेले असल्यामुळे त्यांनी सांगलंय आम्ही कुठल्याही या निविदेचं या बंधाऱ्याचं काम या ठिकाणी सुरू करणार नाही जोपर्यंत आम्ही तांत्रिक बाबी पूर्ण करणार नाही, जोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांची जमिनी आम्ही त्याला हे संपादित करणार नाही, या ठिकाणी पूर्ण कारवाई केल्याशिवाय या ठिकाणचं आम्ही कुठलेही चालू करणार नाही असं त्यांनी या ठिकाणी मला आश्वासन दिलं आहे. आणि त्यांनी माझ्याकडून 10 दिवसाचा वेळ मागून घेतलाय. निश्चितच या ठिकाणी 10 दिवसानंतर पुन्हा हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात होऊन या ठिकाणचा शेतकऱ्यांनी पाहिला असेल मागल्या 10 वर्षात 5000 शेतकरी आत्महत्या केल्यात. याचं एकमेव कारण असेल ते वर्धा पेनगंगा कार्यालय. कारण पाहिलं असेल यांनी येलदरीचं पाणी असंच नेलं, सिद्धेश्वरचं पाणी असंच नेलं, इसापूरचं पाणी असंच नेलं आणि आता एक पुन्हा धाब्यावर नेम बसून चोरीच्या पद्धतीनं भूमिगत अंडरगत या ठिकाणी हिंगोली नदीची चोरून पळत होते. पण या ठिकाणी पाहिलं असेल या ठिकाणी उघड केलेलं आहे आणि आता यांची चोरी उघड झाली आहे. आणि चोरी उघड झाल्यामुळे यांनी मला 10 दिवस वेळ मागितलाय. पण यांचा 10 दिवस वेळ म्हणजे हे उघड त्यांचा लपण्याचा कार्यक्रम आहे. निश्चित तुम्हाला सांगतो हा बंधारा रद्द होणार आहे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. म्हणजे सध्या यांनी अधिकाऱ्यांनी फक्त वेळ काढूपणा केला आहे आणि काम बी सुद्धा त्यांनी आज मला स्पष्ट सांगितलंय आमचं काम जोपर्यंत आम्ही तुम्हाला तांत्रिक बाबी पूर्ण करणार नाही आमचं काम तोपर्यंत बंद राहील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. सर्व या ठिकाणी मी माझे सर्व शेतकरी बांधव असतील, शेतमजूर असतील, सर्व फळ उत्पादक असतील, बागायत उत्पादक असतील, कुठले असतील या ठिकाणी मी त्यांना असं आश्वासन देतो. या ठिकाणी मी स्थगित आंदोलन केलंय आणि या ठिकाणी माननीय खासदार साहेब यांनी आपल्याला सर्व मीडिया लाईव्ह मीडियासोबत आश्वासन दिले जे काय कोर्ट न्यायालयीन लढाई असेल, शासन दरबार लढाई असेल, तुमच्या पाठीमागं आम्ही प्रत्येक क्षणी बोलल्या क्षणी तुमच्या क्षणी उपस्थित राहू आणि त्यांच्यावर आम्ही भरोसा ठेवून निश्चित आम्ही या ठिकाणी आंदोलनाची फक्त 10 दिवसाची स्थगित दिले. यानंतर आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होऊन या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे पाठ वाहतील त्या ठिकाणी माझी मी आहुती देईन, माझं बलिदान देईन. पण हिंगोलीच्या नदीचं पाणी इसापूर धरणात जाणार नाही हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो.